लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र. नाशिक शहरात घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मध्य प्रदेशातील 2 संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने तब्बल 125 सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचत ही कारवाई केली आहे. दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरू होता. तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की काळ्या रंगाच्या हिरो कंपनीच्या HF डिलेक्स मोटरसायकलवर 2 जण चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी पाथर्डी गोलाने परिसरात कब्रस्तानाजवळ येणार आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे काळ्या सकाराम बारेला वय वर्ष 31 राहणार मूल चिलारिया तालुका वर्ला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश आणि अनिल राजाराम पावर वास्कले वय वर्ष 23 राहणार मुक्काम पोस्ट उपला तालुका राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश अशी आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 4.5 किलो वजनाचे चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने, 3 मोबाईल फोन आणि 2 मोटरसायकली असा तब्बल 13,39,283 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीच्या चौकशीतून इंदिरानगर पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, प्रदीप नन्नावरे, पोलीस अंमलदार प्रवीण वानकडे, संतोष सुपेकर, मनोज शिंदे, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे यांच्यासह पथकाने ही कामगिरी बजावली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र.